नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेऊ आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच आपल्या फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते। सुटकॉल मक्याची कणसाची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत सुटकॉल मक्याची कणसासाठी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून सुटकॉल मक्याची कणसाची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटी पाहू शकता तर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये कलिंगड पाहायला होतं। तर चांगलं एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडासाठी पाहायला होतं। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून लहान कलिंगडासाठी दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड पाहायला मिळते। 30 रुपये एक चमेली बोरांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहेत 30 रुपयापर्यंत पाहायला होते। तर आवक आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अप्पलबोरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अप्पलबोरसाठी साधारणतः दर जे आहेत 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। पपईची क्वालिटी पाहू शकता आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील पपईचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते। संत्र्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून संत्र्याचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 30 रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात। डाळिंबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 165 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 40 ते 50 रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण बरेच दिवसापासून डाळिंबसाठी पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 30 ते 35 रुपयापासून अंजीरचे दर पाहायला मिळतात। सीताफळाची आवक पाहू शकता मोठे बनवते सीताफळाची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर सीताफळासाठी पाहायला मिळते। तर गोल्डन सीताफळाची आवक भरपूर आहे, त्याचबरोबर बरेच दिवसापासून सीताफळाचे दर जे आहेत ते उतरलेले पाहायला मिळतात। आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून गोल्डन सीताफळाचे दर पाहायला मिळतात। पेरूची क्वालिटी पाहू शकता तळण पेरूसाठी साधारणतः दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर तळण पेरूसाठी तसेच VNR पेरूसाठी पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। लिंबांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत लिंबांचे दर आज थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर थोडीशी आज खरेदीसाठी ग्राहकांची संख्या पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज लिंबांसाठी पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता आवक जी आहे ते थोडीफार आज विक्री पण झालेली पाहायला मिळते। तर दरामध्ये थोडासा आज बदल पाहायला मिळते।